मी डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी बोलते आहे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज तुमच्या समोर उभी राहून बोलताना मला अभिमान वाटतो. कारण मी फक्त माझी कथा सांगत नाही, तर अनेक न बोललेल्या गेलेल्या स्त्रियांची वेदना आणि स्वप्ने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. माझे नाव डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. लहान वयातच माझा विवाह झाला. त्या काळात मुलीचे आयुष्य म्हणजे मूल आणि चूल एवढ्या पुरतेच मर्यादित होते. शिक्षण, स्वप्ने, आकांक्षा हे सगळे शब्द स्त्रियांसाठी परके होते. माझ्या आयुष्यातील पहिला मोठा आघात म्हणजे माझ्या अपुऱ्या ज्ञानामुळे माझ्या बाळाचे निधन. तेव्हाच मी स्वतःशी एक निश्चय घेतला की माझ्यासारख्या अज्ञानामुळे कोणत्याही आईला आपले मूल गमवावे लागू नये. त्याच विचारातून माझ्या मनात एक वैद्यकीय शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माझे पती गोपाळराव जोशी यांनी माझ्या शिक्षणाला पाठिंबा दिला. समाजातून मात्र उपहास, टीका आणि विरोध झाला. स्त्री डॉक्टर होणार हा प्रश्न अनेकांना हास्यास्पद वाटत होता, पण मला माहित होते हसण्यामागे भीती आहे. भीतीवर विजय मिळवायचा असेल तर ज्ञान हवे. तेव्हा मी अमेरिकाला गेले. तो प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर सामाजिक आणि मानसिक बंधनातून मुक्त होण्याचा प्रवास होता. 1886 साली मी डॉक्टर बनले. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण होता. कारण त्या पदवीमध्ये माझ्या एकटीचे यश नव्हते, तर भारताच्या प्रत्येक स्त्रीच्या आशेचे प्रतिबिंब होते. मी भारतात परतले. माझी इच्छा होती की स्त्रियांना, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना वैद्यकीय सेवा देण्याची, त्यांचे दुःख समजून घेणारी, त्यांच्याशी मायेने बोलणारी एक स्त्री डॉक्टर म्हणून काम करण्याची.